नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. प्रत्येक गाव समृद्ध झाले तर राज्यही समृद्ध होईल या उद्देशाने राज्य शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याचा निर्णय घेतला असून हे अभियान 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीपर्यंत राबवले जाणार आहे. या अभियानात सुशासन युक्त पंचायत, सक्षम पंचायत, जल समृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा अशा विविध घटकांवर त्या ग्रामपंचायतीला गुण दिले जाणार आहेत. त्या घटकांशी निगडीत विविध उपक्रम तालुका तसेच ग्रामपंचायत स्तरावर राबवले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आली. ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ 17 सप्टेंबर रोजी कल्याण तालुक्यातील कोणी येथे आयोजित करण्यात आला आहे. या अभियानासंदर्भातील माहिती देण्यासाठी आज ठाणे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार परिषद पार पडली. यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी अभियानातील उपक्रमाची माहिती दिली. या अभियानासाठी तालुका स्तरावरील पंचायत समितीच्या सर्व विभागातील विस्तार अधिकारी, शाखा अभियंता, कृषी अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्य पर्यवेक्षक आणि अन्य क्षेत्रीय अधिकाऱ्यांची प्रत्येक गावासाठी संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. तर जिल्हा स्तरावरून तालुका नोडल अधिकारी म्हणून जिल्हास्तरीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली. हे अभियान विशेष काही घटकांवर राबवले जाणार असून त्या घटकांची योग्यरित्या अंमलबजावणी केल्यास गुण दिले जाणार असून त्यावर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला पुरस्कार दिले जाणार आहेत. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग तयार होतो, पण मागील 5 वर्षापासून ठाण्यातील खारेगाव पुलाचे काम पूर्ण होत नाही. भिवंडीहून ठाण्यात पोहोचण्यासाठी 2.5 ते 3 तास लागतात. वसईहून ठाण्यात पोहोचण्यासाठी 4 ते 4.5 तास लागतात. ठाण्यात वाहतूक कोंडीची अत्यंत वाईट समस्या आहे. ठाण्यातील समस्या संपल्या नाही तर ठाणेकरांना एकत्र करून मोठा लॉंग मार्च काढू असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे. ठाण्यात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण झाली. या प्रश्नांवर मनसेकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी वाहतूक समस्येविषयी प्रशासनाला धारेवर धरले. आम्ही वाहतुकीची शिस्त पाळली नाही तर आम्हाला चलान करून दंडात्मक कारवाई केली जाते. घोडबंदर मार्गावरून अवजड वाहने गेल्यास त्यांच्यावर कारवाई होत नाही. शिस्त फक्त गरिबांनी पाळायची का असा प्रश्न त्याने विचारला आहे. आमच्याकडून रस्त्याचे कर घेता, मग वाहन तर रस्त्याच्या कडेला पार्क केले तर कारवाई काय केली जाते? आम्हाला व्यवस्थापन पुरवण्याचे काम सरकारचे आहे. पार्किंगची उत्तम व्यवस्था का नाही केली? महापालिकेने वाहने उभी करण्यासाठी गावदेवी येथे वाहनतळ बांधले, परंतु तिथेही पे अँड पार्क धोरण आहे. महापालिकेने मोफत वाहनतळ उभे केले नाही. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग तयार होतो, पण मागील 5 वर्षापासून ठाण्यातील खारेगाव पुलाचे काम पूर्ण होत नाही. भिवंडीहून ठाण्यात पोहोचण्यासाठी 2.5 ते 3 तास लागतात. वसईहून ठाण्यात पोहोचण्यासाठी 4 ते 4.5 तास लागतात. ठाण्यात वाहतूक कोंडीची अत्यंत वाईट समस्या आहे. यासाठीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 20 सप्टेंबर रोजी महापालिका मुख्यालय ते तीनाथ नाका येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयावर नागरिकांचा समवेत हा लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. या लॉंग मार्चमध्ये समाजसेविका तसेच सामाजिक संस्था, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, असेही जाधव म्हणाले. हैदराबाद गॅजेटमुळे आदिवासींच्या हक्काला बाधा येत असल्यामुळे कुठेतरी आदिवासी बांधवांमध्ये आता असंतोष निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवरील अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्या वतीने उल गुलाल आंदोलन आयोजन करण्यात आलं होतं. सदर आंदोलनाची सुरुवात शहापूर येथून करण्यात आली असून हे आंदोलन थेट मंत्रालयाच्या बाहेर करण्यात येणार आहे. आंदोलनामध्ये हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झालेले पाहायला मिळाले. हैदराबाद गॅजेटमुळे आदिवासींच्या आरक्षणाला कुठेतरी बाधा निर्माण होऊ लागली आहे. एवढेच नव्हे तर हैदराबाद गॅजेटमुळे धनगर, बंजारा व इतर जातींना आदिवासी जमातीत घेण्याचा प्रयत्न केला. आदिवासींचे अस्तित्व संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी थांबवायच्या असतील तर संविधान वाचून अत्यंत महत्त्वाचं आहे. याच पार्श्वभूमीवरील संविधान वाचण्याकरिता अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली थेट शहापूरचे मंत्रालय असे उल गुलाल आंदोलन छेडण्यात आले. आदिवासींच्या हक्काला धक्का लावल्यास आदिवासी भागातून जाणाऱ्या रेल्वे रूळ उखडून टाकण्यात येतील, तसेच मुंबईचा पाणीपुरवठा बंद करू असा थेट इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो.
या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. घोडबंदर रस्त्यावरील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यातून तातडीने दिलासा मिळावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. घोडबंदर रोडवरील दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत या मार्गावर जड वाहनांना रात्री 12 नंतरच प्रवेश द्यावा असे आदेश त्यांनी सर्व संबंधितांना दिले आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि वेळेआधीच वाहने सोडल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेत. त्यामुळे सर्वसामान्य वाहतूकदारांना दिलासा मिळणार आहे. घोडबंदर येथील वाहतूक कोंडीची समस्या अधिक तीव्र होत असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशिरा जिल्हा प्रशासन, पोलीस आणि वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक घेतली. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले आहेत. घोडबंदर रोड हा ठाणे शहर, मीरा भाईंदर, पालघर तसेच जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या वाहतुकीचा प्रमुख मार्ग आहे. या रस्त्यावर दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. JNPTहून येणारे कंटेनर, ट्रक, जड वाहने, स्थानिक प्रवासी वाहतूक आणि टॅक्सी रिक्षांचा मोठा ओघ असल्याने यामुळे कायमच येथे कोंडीचे प्रमाण भीषण होते. त्यातच सध्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी मार्ग अरुंद झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीमुळे वेळेवर गंतव्यस्थानी पोहोचणे कठीण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यात रात्री उशिरा झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी, वाहतूक विभाग, पोलीस, महापालिका तसेच JNPT अधिकाऱ्यांना समन्वय साधून वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश दिलेत. यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची जबाबदारी ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यावर सोपवण्यात आले. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे राबवण्यात येत असलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाअंतर्गत ठाणे महापालिकेतर्फे महिला व बालकांसाठी विविध आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या काळात राबवण्यात येणाऱ्या या अभियानाची ठाण्यात सुरुवात बुधवार 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून वर्तकनगर येथील लोकमान्य टिळक नर्सिंग होम येथून होणार आहे. स्त्रियांचे आरोग्य आणि सबलीकरण हे आपल्या कुटुंबाचे, समाजाचे आणि अखेरीस संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रगतीचा केंद्रबिंदू असतो. त्या अनुषंगाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाची आखणी करण्यात आली आहे. त्याचा शुभारंभ 17 सप्टेंबर रोजी इंदोर, मध्य प्रदेश येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्या समारंभाचे थेट प्रक्षेपण लोकमान्य टिळक नर्सिंग होम, कोरस रुग्णालय येथे करण्यात येणार असून त्यात लोकप्रतिनिधी, डॉक्टर, आरोग्य सेविका आदी उपस्थित राहणार आहेत. ठाणे महापालिकेच्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वस्थ नारी सशक्त परिवार हे अभियान राबवण्यात येणार आहे. त्या अंतर्गत होणाऱ्या आरोग्य शिबिरांमध्ये महिलांसाठी वेगवेगळ्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, हृदयरोग आदी असंसर्गजन्य रोगांचे तपासणी शिबिर, नेत्र तपासणी, दंत तपासणी, माता व बाल आरोग्य शिबिर, महिला व बालकांसाठी पोषण जागरूकता सत्रे, आयुष आणि योग शिबिरे, क्षयरोग जागरूकता आणि तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिर, अवयवदान प्रतिज्ञा, मोफत औषध वितरण आणि मानसिक आरोग्य समुपदेशन, व्यसनमुक्ती शिबिर, किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी रक्तक्षय तपासणी आणि समुपदेशन, क्षयरोग तपासणी, सिकलेस
रोग तपासणीचे आयोजन सर्व नागरिक केंद्र येथे करण्यात येणार आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.